जय महाराष्ट्र, नमस्कार। मी मयांक भागवत। आपण आज चर्चा करणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमात भटक्या कुत्र्यांवरती। कारण राज्यभरामध्ये या भटक्या कुत्र्यांचा हैदोस आणि उच्छाद पाहायला मिळतोय। हे भटकी कुत्री रस्त्यावरती लहान मुलांना, वृद्धांना चावा घेतायत आणि यामुळे लोक भयभीत झालेले आहेत। अशी काही उदाहरणं समोर आलेली आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी जाणून घेऊया 2016-2015 च्या या घटना। जून 2016 च्या आपण घटना बघतोय। सांगलीमध्ये 50 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला। सोलापूरमध्ये 13 जणांना चावा घेतला, तर कोल्हापूरमध्ये देखील 10 जणांवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता। मे 2016 च्या यानंतर आपण घटना पाहणार आहोत। भटक्या कुत्र्यांचा उच्छाद आपण पाहतोय। मे 2016 मध्ये कोल्हापूरच्या कळंबामध्ये 22 जणांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता। तर सप्टेंबर 2015 मध्ये पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये एकाच दिवशी भटक्या कुत्र्यांनी 42 जणांना चावा घेतला होता। तर एप्रिल 2015 मध्ये तर जून 2015 मध्ये कल्याणमध्ये 4 मुलांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता। एप्रिल 2015 मध्ये जळगावमध्ये एका मुलीवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता। तर जानेवारी 2015 मध्ये बदलापूरमध्ये देखील चिमुकलीवरती 2 कुत्र्यांनी हल्ला केला। तर जून 2014 मध्ये जी अत्यंत धक्कादायक अशी घटना होती, जून 2014 मध्ये मुंबईमध्ये एका मुलावरती या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये या मुलाला तब्बल 150 टाके पडले। भटक्या कुत्र्यांचा उच्छाद महाराष्ट्रामध्ये आहे। या भटक्या कुत्र्यांचं काय करायचं हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर आताच आपण पाहिलं ग्राफिक्सच्या माध्यमातून या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद काही कमी होत नाहीये आणि जून 2016 पर्यंत जवळपास 5000 नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। दापोली, सोलापूर, कोल्हापूरसह अनेक भागात या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढलाय। सोमवारी दापोलीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 20 जणांचा चावा घेतला होता। तर सोलापुरात पिसाळलेल्या कुत्र्यानं एकाच दिवसात 8 वर्षांच्या मुलीपासून वृद्धापर्यंत एकूण 13 जणांचा चावा घेतला। सोलापूर शहरामध्ये मंत्रीचंद इस्टेटमध्ये दुसरी घटना घडलेली आहे। 4 महिन्यापूर्वी तसंच घटना घडली होती, पण काल सकाळी असंच घटना घडली की 13 लोकांना कुत्रा चावा घेतला। मंत्रीचंडक नगर भागातून काल 13 रुग्ण आले होते डॉग बाईटने। हाताला पायाला वगैरे चावलेलं होतं आणि क्लास 3 डॉग बाईट होतं, म्हणजे खूप जास्त सिव्हिअर पद्धतीचं असं ते डॉग बाईट होतं। सकाळी 11:30च्या सुमारे मेडिकल स्टोअरवरून जाऊन घराच्या समोर उभारत होतो। मागून आहे ना ते कुत्रा जंप मारून आहे ना पायाला पकडले, खाली गुडघ्याच्या खाली पकडून हे केले, सोडत नव्हता त्याला। गाडी एका हाताने झोपून त्याला ना सोडवलं मी। सुमारे 12 पर्यंत आहे ना 8 ते 10 घटना आहे ना असं घडले इथं। कोल्हापूरमध्ये देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। कळंबा परिसरात एक कुत्रा 10 जणांना चावला, यामध्ये 6 लहान मुलं, 3 महिला आणि एका वृद्धाचा समावेश आहे। कुत्रा तकडनं आडवं आलं, थांबा एक मिनिट, कुत्रा तकडनं आडवं आलं, पाठीमागं 5-6 पोरं होते आणि कुत्र्या जवळ मी गेलो तर लांबड्या काठीने त्याला 2-4 मारलं। मारल्यानंतर परत मी काटे असं फिरवाय गेलो तर बरोबर जंप घेतलं, काटे मागं आणि बरोबर जंप घेतलं, ते बरोबर लचकात आलं। किती जणांना चावले? बारक्या मुलाशी मी चावले की दोघा तिघांनी चावलं। हे राजकपूर पुतळा जुना वाशीनगर। संपूर्ण राज्यात भटके कुत्रे चावल्याच्या घटना ऐकायला मिळत आहेत, मात्र त्यावर उपाययोजना कोणतीही केली जात नाहीये असा आरोप केला जातोय। महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची जबाबदारी असते। जर इतक्या मोठ्या प्रमाणावर कुत्रे चावण्याच्या घटना राज्यात घडत असतील तर मग त्या भागातल्या महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरल्यात हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाहीये। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई। तर तुम्ही पाहिलात, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या भटक्या कुत्र्यांना आळा कसा घालायचा, कारण स्थानिक प्रशासन कारवाईला कमी पडतंय। आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये डॉक्टर आनंद हर्डीकर आहेत। आनंद हर्डीकर IMAचे सदस्य आहेत। त्याचसोबत आपल्यासोबत निलेश भणगे देखील आहेत, संस्थापक आहेत
पॉज या संस्थेचे जी प्राण्यांसाठी काम करते. डॉक्टर हर्डीकर, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो, कारण तुम्ही गेले कित्येक वर्ष या भटक्या कुत्र्यांचा जो उच्छाद आहे त्याच्या विरोधात लढताय. ज्या घटना वाढायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला असं वाटतं की या घटना आता इतक्या जास्त झाल्या आहेत की या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी एक पॉलिसी आणणं गरजेचं आहे? हां, जरूर. हे गेले अनेक वर्ष आम्ही ह्याच्यासाठी धडपडतो आहोत की या कुत्र्यांपासून आपल्याला मुक्ती मिळावी, भटक्या कुत्र्यांपासून. आणि त्यासाठी 3 गोष्टींमध्ये मी बोलू इच्छितो. एक, आज हा किती प्रसार झाला आहे, किती वाढलं आहे सगळं प्रकरण, गल्लोगल्ली, खेड्यापाड्यात, सर्वत्र, शहरात पण. दुसरं, त्याची थोडीशी लीगल बाजू पण महत्त्वाची आहे. तिसरी, आर्थिक बाजू आहे. तर त्या दृष्टीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा किती पसरलेला आहे त्याच्यासाठी हे काही कागद माझ्याकडे आलेले आहेत, जिल्ह्यातून आलेले आहेत. आता हे जे कागद मी दाखवतो आहे, हे संपूर्ण जे बांडगुळ दिसतं इकडे, हे मला नागपूरहून डॉक्टर झाडे म्हणून यांनी पाठवलं आहे. हे संपूर्ण त्यांनी कळवलं आहे. त्यात अनेक कात्रणं आहेत वृत्तपत्रांचे, त्यांची पत्रं वगैरे सगळे आहेत. एवढे सगळे कागदपत्र करून दाखवूनसुद्धा याचा परिणाम शासनावर, प्रशासनावर काही होत नाही आहे. हा एक आहे. याचप्रमाणे मुंबईतूनसुद्धा, मुंबई महापालिकेतूनसुद्धा इथे ज्या एक केंकरे म्हणून मॅडम आहेत, ललिता केंकरे, त्यांनीसुद्धा फार मोठी महत्त्वाची माहिती आणून घेतली आहे महापालिकेकडून. आणि त्या अनुषंगाने आम्ही फाईट करतो आहे की त्याचा काहीतरी उपयोग व्हावा. ही अतिशय सुंदर माहिती त्याने आम्हाला दिली आहे की जे आमच्या उपयोगाची आहे ॲम्युनिशन म्हणून. तर ती एक आहे. अशा तऱ्हेने हे संपूर्ण इतरही कागद अनेक आमच्याकडे आहेत. हा पुढारी कोल्हापूरचा पेपर आहे, काही रत्नागिरीचे आहेत, असंख्य पेपर इथे कात्रडं एवढी आहेत. पण हे सगळं सरकार दरबारी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांच्या हातात स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत हे पोचतं, पण त्यांच्यातून आउटपुट येत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. बरोबर, लोकप्रतिनिधींकडे आउटपुट येत नाही. आपल्यासोबत निलेश देखील आहे. आपण निलेशला प्रश्न विचार. निलेश, तुम्ही प्राणी मित्र संघटना आहात, NGO म्हणून काम करता, प्राण्यांसाठी जे आहे ते काम करता. अत्यंत चांगलं काम आहे, कारण प्राण्यांसाठी काम केलं पाहिजे. मात्र या भटक्या कुत्र्यांचा जो उच्छाद असतो, या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादानंतर जर त्याला मारलं स्थानिक नागरिकांनी, तर नागरिकांना असं म्हटलं जातं की तुम्ही प्राण्यांना का मारता, मुक्या प्राण्याला का मारता. मात्र जर एखाद्या माणसाला कुत्रा चावला आणि जर त्याला काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनानेच घेतली पाहिजे. NGOs किंवा स्थानिक स्वराज्य आमच्यासारख्या संस्थांचं काम जे असतं ते ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांना असिस्ट करणं हे काम असतं. ही त्या संस्थांची जबाबदारी नसते, ही गव्हर्नमेंटचीच जबाबदारी असते किंवा राज्य शासनाची जबाबदारी असते किंवा स्थानिक लोकल मेडिकल फील्डची जबाबदारी असते की ज्यांना ह्या NGOs किंवा संस्था मदत करतात ह्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर येण्यासाठी. डॉक्टर हर्डीकर, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कुठलंही प्रशासन असू द्या, आपण महाराष्ट्राभरचं प्रशासन जर पाहिलं तर कुठेतरी भटक्या कुत्र्यांच्या उच्छादावरती आळा घालण्यासाठी कमी पडतंय किंवा त्याच्याकडे फारसं गांभीर्याने लक्ष दिलं जात नाहीये? निश्चित. कारण आता हे काय थोडेसे फोटो, मी एक फ्रंटलाईन वॉरियर आहे. याच्यातला मी फ्रंटलाईन वॉरियर आहे. छोटं हॉस्पिटल आहे, आजूबाजूचे सगळे पेशंट कुत्रे चावल्याचे पहिले छोट्या हॉस्पिटलमध्ये येतात. हा एक जरा फोटो मी आपल्याला दाखवू इच्छितो. या मुलाला सकाळी केस कापायला इथे त्याची आई उभी आहे, हा चालला आहे. या बाजूला हिटवर आलेली एक कुत्री होती आणि तिच्या मागे 10-15 कुत्रे होते. हा मुलगा सरळ चालला, इथे न्हाव्याचं दुकान आहे, तो इथपर्यंत चालला असतानाच इथनं त्या कुत्रीनं त्याच्यावर सहज हल्ला केला. त्याची आई इथून बघते. हल्ला कुत्रीनं केल्यावर तो बाकीच्या कुत्र्यांना इशारा ठरला. सगळे कुत्रे त्या मुलाच्या अंगावर घुसले, मुलांना पुढे उडी मारली. पुढे त्याच गँगचे काही लोक उभे होते, कुत्रे उभे होते, त्या कुत्र्यांनी पुढून त्याच्यावर उडी मारली. या मुलानं या इथल्या बाजूच्या सोसायटीचं गेट ढकललं, तो आत गेला आणि दार लावलं. त्यामुळे हा मुलगा वाचला, प्रवीण जाधव. आणि ही हल्लीचीच गोष्ट आहे. हे मी माझ्या खिडकीतून वर बघत होतो. या मुलावर जर या 10-15 कुत्र्याने हल्ला केला असता तर काय घडलं असतं. आज बोलताना सुद्धा माझी छाती धडधडते हे ऐकताना. आता जे आम्ही टेन्शन दाखवतोय हे यांच्यापर्यंत का पोचत नाही मला कळत नाही. हा मुलगा बघा, याच्या मुलाचं टेन्शन किती आहे. हा सरळ पुढे चालला होता आईबरोबर, जाता जाता त्याला धावून त्या कुत्र्याने पकडलं. या ठिकाणी त्याला चावलेले आहेत. त्याच्या चेहऱ्यावर बघा, एका आईचं ते एकच बाळ आहे. आणि या सगळ्यांपेक्षा हा आणखीन एक फोटो, मी 1-2 फोटो फक्त जास्त वेळ घेत, की हे कुत्रे या स्कूटरचे बघा सगळे कागद त्याने सीट फाडून टाकलेत आणि इथे बसलेलं आहे. म्हणजे कुठल्या तऱ्हेनं करतायत नुकसानी.
हे बघा, हे एक IT इंजिनियर आहेत, हे रस्त्यानं चालले आहेत, इथे बाजूला मरून पडलेला कुत्रा आहे आणि हा कुत्रा जसा पडलेला इथे घाण करतोय तसं दर दिवशी 2 ते 2.5 टन विष्ठा या सगळ्या कुत्र्यांची आमच्या डोंबिवली शहरात पडते, असं मला तिथल्या एका इंजिनियरनी व्हेटरनरी डॉक्टरनी सांगितलं. आणि त्याच एक मिनिट, त्याच्यापेक्षा सगळ्यात एक महत्त्वाचं सोल्युशन मला एका पेशंटकडूनच मिळालं आहे. हे जे सध्या चाललंय, तुम्ही कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही, मग काय करा, यांनी दाखवलं बघा. हा वॉचमन आहे 46 वर्षाचा, याला कुत्रं चावलं जोरात ते पायाला. तो मला दाखवायला आला, हे बघा चावलंय, मला काय करायला पाहिजे का, कुछ करना पडेगा क्या मिश्राजी. तर म्हटलं बघू, त्याला जखम नव्हती. त्याने मला ही चप्पल काढून दाखवली. देखो इधर 3 दात तो लगा है. चप्पलच्या वरती दात लागलेत पण ते आरपार जाऊ शकले नाहीत. त्यामुळे या माणसाचे आज वॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन ते आजकाल द्यायला लावतात. त्याचे 28,000 रुपये वाचले, त्याचे म्हणजे आपलेच वाचले. आणि म्हणून मी गव्हर्नमेंटला एक सूचना आज करतोय की तुम्हाला जर कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर सगळ्या दुचाकीवाल्यांना, 2 चाकी चालणाऱ्यांना गमबूट कंपल्सरी करा. तुम्ही जे हेल्मेट करतात अशी. बरोबर. पण निलेश, मला तुमच्याकडे यायचं आहे. ज्या प्रकारे आपण ही दृश्य पाहतोय, धक्कादायकच दृश्य आहेत. कारण अचानक जर कुत्र्यांचा हल्ला झाला तर माणूस घाबरतो आणि घाबरून गेल्यामुळे माणूस जो आहे तो प्रतिकार करायला जातो. प्रशासनाने काय केलं पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये? म्हणजे तुमच्यासारख्या यंत्रणा काम करतात, NGOs काम करतात, मात्र ऍक्टिव्ह प्रशासन जे आहे ते अजून काम करताना दिसत नाही या मुद्द्यावरती. प्रथम म्हणजे ज्या NGO काम करतात त्या NGO एवढ्या कॅपॅसिटीच्याच नाही आहेत किंवा एवढ्या बोटावर मोजण्या इतक्या NGOs आहेत की त्यांच्या अवाक्याबाहेरची ही गोष्ट आहे, हे मानलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि रत्नागिरी महानगरपालिकेचं डॉक्टर साहेबांनी उदाहरण दिलं, त्या शिवाय मुंबई, त्यातल्या कुठल्याही महानगरपालिका स्टरलायझेशन किंवा नसबंदी म्हणजे पशु प्रजनन ज्या म्हणजे थांबवण्यासाठी ज्या शस्त्रक्रिया करतात ते कुठलीही महानगरपालिका करत नाही ना. त्यांच्याकडे रेबीज निर्मूलन किंवा रेबीज इम्युनायझेशनची सिस्टम अवेलेबल आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 5 NGO का 6 NGOजना ते कॉन्ट्रॅक्ट्स स्टेरिलायझेशनचे दिलेले आहेत. परंतु स्लम एरिया किंवा जो रिमोट एरिया एवढा आहे की तिथे महानगरपालिकेची डॉग पकडण्याची यंत्रणा अजूनसुद्धा पोहोचू शकत नाही. त्यामुळे जी यंत्रणा आहे ती एकतर कमी आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं ऑलरेडी लिहून दिलेलं आहे की जर तुम्हाला स्ट्रीट डॉगचं पॉप्युलेशन कंट्रोल करायचं असेल किंवा ते रेबीज मुक्त भारत करायचं असेल तर सगळ्यात अगोदर त्यांचं इम्युनायझेशन करायला पाहिजे आणि स्टेरिलायझेशन म्हणजे नसबंदी करायला पाहिजे. परंतु राज्य शासन याच्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करते आणि काहीच त्याच्यावरती ठोस उपाययोजना त्यांनी हातात घेतलेली नाही यासाठी. पण डॉक्टर हार्डीकर, राज्य सरकार काय याच्याकडे दुर्लक्ष करतं? कारण राज्य सरकारने या संपूर्ण गोष्टीकडे जे आहे ते गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. राज्य सरकार याकडे का दुर्लक्ष करतं की किंवा हा एक फार छोटा प्रॉब्लेम जो आहे तो असं राज्य सरकारला वाटतो का, की राज्य सरकारला असं वाटतं की नाही ना, काय फरक पडला, याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी आपलं काय बिघडणार आहे, असं काही आहे? निश्चय आहे. याचं कारण असं आहे की हे जे कुत्रे छळतायत ना, हे आमच्यासारख्या सामान्य लोकांना छळतायत. ही गरीब पोरं आहेत, कामवाले असतात, सकाळी जातात, संध्याकाळी परत येतात, त्यांची पोरं कुठेतरी खेळत असतात आणि कचरा जिथे तिथे पडलेला असतो त्या ठिकाणी हे कुत्रे असतात आणि ते कुत्रे धावून धावून यांच्या अंगावर येतात. ज्या वेळेला एखाद्या मोठ्या माणसाचा होतो किंवा एखादा बळी जातो, मुंबऱ्याला बघा बळी गेला. आता मुंबऱ्याजवळ जेव्हा मूल ते मारलं तेव्हा विधानसभेत 2 शब्द निघाले, कुणीतरी काढले, ते दाखवण्यासाठी का काय कळत नाही. परंतु त्यावेळेला आपल्या मंत्र्यांनी उत्तर दिलं की प्राण्यांचाही विचार करून आम्ही ह्याच्यावर काहीतरी करू. आम्हाला वाटलं हे करतील काहीतरी, पण अजून तरी काय झालेलं दिसत नाही. आणि या सगळ्याचं मूळ जे आहे ना, ते जो ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स केलेला आहे 2001साठी, ते जे एक शाही ट्रीटमेंट कुत्र्यांसाठी फक्त दिलेले आहे. प्राणीमित्र आहे फक्त कुत्र्यांचेच मित्र आहेत का? आम्हीसुद्धा प्राणीमित्र आहोत, आम्हालाही प्राणी लागतात, आवडतात, आम्ही लहानपणी खेळलो, अजूनही आहे. पण ते जेव्हा माणसाच्या जीवावर उठतात त्यावेळेला आम्हाला थोडा निराळा त्यांचा विचार करावा लागतो. आणि म्हणून याच्यात परत एकदा वाटतं, परवा आम्हाला फोन आले की डॉक्टर अभिनंदन काय तर लोकसभेत पण तुमचा आवाज ऐकला म्हणे. म्हणजे आम्ही जे बोललो होतो. मागच्या वेळी एक खासदार मला भेटले असे स्टुडिओमध्ये, म्हणाले डॉक्टर उपाय सांगा, उपाय. म्हटलं उपाय काय, पार्लमेंटमध्ये तुम्ही जे कायदे पास करता ते जर घातक असतील तर त्याला आम्ही उपाय काय सांगणार? बरोबर. म्हणजे अशा तऱ्हेनं घडलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी जर कायदे पास केले जे घातक आहेत तर काय करायचं? मात्र या ठिकाणी निलेश जो हार्डीकरांनी प्रश्न उपस्थित केला की बऱ्याचशा वेळेला प्राणी मित्र जे आहेत किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटना या कुत्र्यांकडे
गांभीर्यानं पाहतात, म्हणजे त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतात, मात्र एक गोष्ट विसरतात की हा कुत्रा माणसाला चावतो, लहान मुलाला चावतो, ज्याच्यामध्ये कोणाचा बळी जाऊ शकतो. असा एक आरोप प्राणी मित्रांवरती नेहमी होतो की फक्त तुम्ही प्राण्यांबद्दल विचार करता, तुम्ही माणसांबद्दल विचार का करत नाही अशा गोष्टी. 100% चुकीचं आहे. मी यासाठी 100% मीडियाला दोष धरेन, कारण मीडियाने अशा पद्धतीने ते पब्लिकमध्ये दाखवलं गेलेलं आहे की ते 100% चुकीचं आहे. आम्ही ज्यावेळी कल्याणमध्ये त्या एका 5 लहान मुलांना एका जेव्हा डॉगने बाईट केलं, तेव्हा माझी पूर्ण स्वतः टीम मी तिथे नेऊन पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये बातमी येण्याच्या अगोदर मी तिकडच्या डॉग्सना स्वखर्चाने वॅक्सिनेशन्स अँटी रेबीजचे दिलेले की जेणेकरून कुठलाही पुढचा प्रादुर्भाव होऊ नये. पण अशा फार कमी संस्था आहेत आणि त्यांच्यावरती आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे बोटावर मोजण्या इतके आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे भारताचं जे पॉप्युलेशन आहे, ह्युमन पॉप्युलेशन, ॲनिमल्सचं नाही, ह्युमन पॉप्युलेशन हे एवढ्या लेवलला गेलं आहे, म्हणजे टॉपला आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे होणारा जो कचरा आहे त्याची साईज पण तेवढी आहे आणि ती कचरा आणि त्याच्यामुळे जे होणारे रोग आणि प्रादुर्भाव आहे त्याच्यामधला एक प्रॉब्लेम आहे जो स्ट्रे डॉग आहे. फक्त एक प्रॉब्लेम जो आहे तो स्ट्रे डॉग आहे. असंख्य हजारो वेगवेगळे रोग आहेत की ज्याच्यावरती बरेचसे मेडिकल ऑफिसर्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स बोलत नाहीत किंवा त्याच्यावरती डेटा बाहेर येत नाही किंवा मीडियासुद्धा त्याबद्दल गप्प असते. आता अतिसार झालेला आहे ह्या नदीजवळ कल्याणच्याच, त्याच्यामध्ये जवळजवळ 150 पेशंट्सना बाधा झालेली. कुठलाही न्यूज चॅनल त्याच्यावरती दाखवत नाही. पण कॉन्ट्रोवर्सीचे विषय काढून त्याच्यावरती बोलणं हे त्याच्यावरती सोल्युशन नाही. माझं म्हणणं हे आहे याच्यावरती की सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे. त्या कचराकुंड्या कंटिन्युअसली उचलल्या गेल्या पाहिजेत. आत्तापर्यंतच्या तुम्ही सर्व जेवढ्या डॉग बाईट्सच्या घटना आहेत तिथे बघा, सगळीकडे उघडा कचरा टाकला गेलेला आहे. म्हणजे ही स्थानिक महानगरपालिकांची पहिली जबाबदारी आहे की त्यांनी त्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे, टायमिंगमध्ये लावली पाहिजे आणि तो बंद ठेवला पाहिजे. आत्ता कुठे ह्या 2 वर्षांमध्ये जेव्हा आपल्या पंतप्रधानांनी झाडू हातात घ्यायला सुरुवात केली तेव्हा लोकांना समजायला लागलं की अरे आपला परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. कारण त्या भटक्या कुत्र्यांना तिथे खाणं फ्रीमध्ये मिळतं. कितीतरी इल्लीगल मटण आणि चिकन शॉप्स जी आहेत जिकडे चिकनचे लेग्स आणि मुंडी असे स्वतःच टाकतात कुत्र्यांना खायला. त्याच्यात प्राणी मित्रांचा संबंध कुठे येतो? ते इलिगल स्लॉटर हाऊस बंद का नाही करत? म्हणजे प्रशासन तिथे पैसे घेऊन त्यांच्याकडनं हफ्ते घेऊन ते चिकन आणि मटण म्हणजे प्रशासनाकडून जे आहे ती कारवाई होत नाही. मला तुमचं म्हणणं पटलं की फक्त प्रशासन किंवा फक्त प्राणी मित्रांना दोष देऊन चालत नाही. एक आरोप जो आहे तो प्राणी मित्रांवरती होता. मटण खात नाही, पण मग चिकन मटण खाणाऱ्या लोकांनी जे कुत्र्यांना खायला लोकांनी सुद्धा याच्यामध्ये जे आहे ते लक्ष दिलं पाहिजे. हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. डॉक्टर हर्डीकर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की बऱ्याच वेळेला जे आहे ते सरकार याकडे लक्ष देत नाही. काही महिन्यांपूर्वीची एक घटना आहे, एका आमदाराला कुत्रा चावला, तो आमदार ऍडमिट झाला, मात्र त्याला जे आहे ती रेबीजची वॅक्सिन मिळाली नाही. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे जे आहे ते गांभीर्यानं जेवढे पाहण्याची गरज आहे तेवढं पाहणं जे आहे ते हे लोक म्हणजे सत्ताधारी असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे फारसं सिरियसली गांभीर्याने जे आहे ते पाहण्याकडे, या मुद्द्याकडेच लक्ष देत नाही कधी? हा जो एक आता प्रश्न आपण काढलात हा आर्थिक प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा येतोय की हे जे 2 तऱ्हेची वॅक्सिन असतात, एक वॅक्सिन आणि दुसरी इम्युनोग्लोबुलिन, ही 2 दिली जातात. ही वॅक्सिन जी देतो हे आपण ट्रेनिंग करण्यासाठी शरीरात जंतू सोडतो. शरीर आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती 10-12 दिवसात तयार करतं. आणि ही जी दुसरी इम्युनोग्लोबुलिन आहे ही तैनाती फौज आहे. ही तात्काळ काम करून त्या व्हायरसला मारते. जेव्हा एक्सटेन्सिव्ह काही वाटत असेल तेव्हाच ती आम्ही देतो. आणि ती ह्युमन जी एक वॅक्सिन आहे अँटी रेबीज इम्युनोग्लोबुलिन, त्याची किंमत खूप जास्त आहे आणि साधारण 15 किलोच्या माणसाला ती 6,000 रुपये किमतीची लस द्यावी लागते. त्या प्रमाणात 50-60 किलो असेल तर तेवढे जास्ती लागते लस. पण ती रेडीमेड तयार असते आणि ती अति झालं तरच द्यावा असं आम्हाला शिकवलेलं आहे अजूनपर्यंत. की एक्सटेन्सिव्ह जखमा आहेत, 5-6 जखमा आहेत किंवा त्या झटपट शरीरातून मेंदूपर्यंत जातील जंतू, तरच त्या द्यावा हे आम्ही शिकलो आहे. पण आज जी जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्व आली आहेत त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की जरा जरी खरपटलं असलं तरी ती इम्युनोग्लोबुलिन द्या. आणि याच्यावरून आज सर्वत्र गोंधळ चाललेला आहे. आम्ही गरज नाही वाटतो, 40 वर्षात मी कधीही दिलेलं नाही. फक्त एका पेशंटला मी तेवढ्यासाठी पाठवलं, ते घ्यायला त्याला दारू पिऊन तो कुत्र्याची मस्ती करत होता म्हणून खूप कुत्र्यानं खाल्लं, त्याला फक्त पाठवला. आणि आम्हाला गरज वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही गाईडलाईन म्हणून देता तेव्हा हे प्रश्न आज उद्या, कारण लोकसुद्धा सुशिक्षित झाले आहेत, त्या लिटरेचर ते वाकून उद्या आम्हाला विचारणार हे तुम्ही आम्हाला का नाही घ्यायला सांगितलं. आणि याच्यावरून प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे फार मोठं आर्थिक, तुम्हाला सांगतो हा वजन वाढणार आहे. कालच मी महापालिकेत आमच्या
आमच्या कल्याण महापालिकेत MOHना वगैरे भेटून जरा आलो. सहज चौकशी केली की किती खर्च तुम्ही करताय काय कुत्र्यांवर. त्यांनी सांगितलं पॉन्डसाठी वर्षाला 1.2 करोड 1.2 करोड एवढा खर्च त्या पॉन्डसाठी, म्हणजे कुत्रे राखणं आणि त्यांची लस देणं, आणि माणसांना लस देण्यासाठी 50 लाख रुपयाची प्रोव्हिजन निराळी आहे. बरोबर. नाही ती नसबंदीसाठी केलेली प्रोव्हिजन आहे 1 लाख करोडची, आणि ते त्या पद्धतीने कुत्रे पकडून आणले जातात, ते पण महानगरपालिकेच्या हद्दीतले. आणि आज जो विषय निघाला होता, जेव्हा त्या लहान मुलाला कल्याणला 5 डॉग जेव्हा बाईट्स 5 मुलांना जेव्हा डॉग बाईट झालेला, ती महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरची गोष्ट झालेली आहे. त्यामुळे असे बरेचसे एरिया, सिव्हिक एरिया जे आता डेव्हलपमेंटच्या नावाने वाढत चाललेले आहेत, जे कुठल्याही महानगरपालिका किंवा नगर परिषदांमध्ये येत नाही, जिथे ती म्हणजे नसबंदीची शस्त्रक्रियाची जी प्रक्रिया ती पण जिथे अवेलेबल नाही, तिथे 100% डॉग बाईट हे होणारच आहेत. डॉग बाईट होणार आहेत. डॉक्टर हर्डीकर, ज्या प्रकारे काही दिवसांपूर्वीच मनेका गांधी आणि केंद्रामधल्या एका मंत्र्याचं जे आहे ते नील गायींना मारण्यावरून जे आहे ते वादंग झालं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या नेत्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की अशा प्रकारे या घटना ज्या होतात, या घटना कुठेतरी ज्या आहेत त्या सामान्यांसोबत होतात, आणि म्हणूनच आपल्याला जे आहे ते या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला पाहिजे, एक ठोस पॉलिसी अशी बनवली पाहिजे. काय बनवावं सरकारने या पॉलिसीमध्ये? मी याच्यावरच येणार होतो की आज केंद्रामध्ये मेनका गांधी आणि प्रकाश जावडेकर साहेब यांच्यात जे चाललाय संघर्ष, ते प्रकाश जावडेकर साहेबांनी जे उत्तर दिलंय की का परवानगी नीलगाई मारायला. आज आपल्या इथे लोक का मागतायत ह्या कुत्र्यांना मारायला, का मागतायत वानरांना आणि माकडांना मारायला. माकडांना मारण्यासाठी तळ कोकणाचा सगळे करायलाच नको म्हणतात, वाट लावून टाकतायत माकडं सगळी. तर यासाठी प्रकाश जावडेकर साहेबांनी जे उत्तर दिलं अत्यंत महत्त्वाचं आहे की राज्यातून मागणी आली. माझा प्रकाश जावडेकरांसाठी असा प्रश्न नाही, पण निलेशजी मला तुम्हाला प्रश्न आहे की जर उच्छाद करत असेल एखादा कुत्रा, तर किती वेळ प्रशासनाची वाट पाहायची? अशा वेळेला जर माणसाने त्याला मारलं तर काय चूक? माझ्यावरती हल्ला करणार, मी हल्ला करताना जे आहे तर माझ्यावरती कुत्रा आला आणि जर मी त्याला मारलं तर तो माझा जो आहे तो संरक्षणाचा हक्क आहे. मग तो त्याच्याबद्दल आतापर्यंत कोण ऑब्जेक्शन घेतलेलंच नाही, असं उदाहरण दाखवा मला. नाही, मी तुम्हाला तेच सांगतो की बऱ्याचशा वेळेला असाही पॉईंट निघतो की कुत्र्याला का मारलं, पण जर एखादा कुत्रा हल्ला करेल तर त्याला माणसाने मारू नये का? ज्या प्रकारे म्हटलं गेलं नीलगायींच्या आणि माकडांच्या बाबतीत की आता अशी मागणी करायला लागलीत लोक की आम्हाला अधिकार द्या, उच्छाद मारणाऱ्या कुत्र्यांना आम्हाला मारण्याचा अधिकार द्या. मग तुम्ही का विरोध करता? विरोध नाहीच आहे. विरोध कुठे आहे? तुमच्याकडे कुठला तरी सायंटिफिक बेस आहे का त्या नीलगायींना मारण्याच्या पाठी? डेटा आहे का की जस्ट लोकांकडनं व्होट्स मिळावीत किंवा आपल्याला जनाधार मिळावा म्हणून पर्यावरण मंत्री बनून उठसूट वन्यजीवांना मारण्यासाठी? ह्याच भारताच्या राज्यघटनेने 1972 साली वन्यजीव सुरक्षा कायदा केला होता, ज्यांनी नीलगाय आणि हे जे वानर आहेत त्यांना प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. आणि ह्युमन्स म्हणजे जे मनुष्य प्राणी आहे, ज्यांना ह्या प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आपली भारतभूमी मानली जाते, त्यांनी त्या माकडांना देव मानून आणि त्यांना हनुमानाचं रूप मानून खायला घालून त्यांचं प्रजनन वाढलेलं आहे. आणि मग शेवटी तुम्ही ज्या प्राण्याला तुम्ही देव मानता त्याला तुम्ही मारणं मान्य कराल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर वाडीकर, ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की आता लोक मागणी करू लागलेले आहेत की आम्हाला ना मारण्याचा हक्क द्या, तुम्हाला हा प्रश्न एक शेवटचा, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून, जर एखाद्या माणसाने अशी मागणी केली की आमच्या इकडे कुत्र्यांचा उच्छाद आहे, त्याला मारण्याची जी आहे ते आम्हाला परवानगी द्या, तर तुम्हाला असं वाटतं की सरकार जे आहे ते मारण्याची परवानगी देऊ शकतं? सरकारने जर अशी परवानगी दिली तर ते होईल, पण ते परमनंट सोल्युशन नाही. कारण ते डॉग हे पॅक स्ट्रक्चरमध्ये राहतात, त्यांचा एरिया ठरलेला असतो. जेव्हा ते त्या एरियामधनं ठराविक कुत्रे नाहीसे झाले, त्या ठिकाणी नवीन कुत्रे येऊन राहतात. त्यामुळे ह्या प्रॉब्लेमला एकच सोल्युशन आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकांपर्यंत त्या सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण झालंच पाहिजे, आणि ते होत नाहीये. बरोबर, प्रशासनाच्या लेवलला निर्बीजीकरण होत नाही आणि महानगरपालिकेकडे होतं, त्याच्या खालच्या लेवलच्या स्वराज्य संस्थांमध्ये होत नाहीये. ग्रामपंचायत कुठली महाराष्ट्रातली ग्रामपंचायत आतापर्यंत करत नाही. डॉक्टर हर्डीकर, तुम्हाला शेवटचा हा प्रश्न, एकच आपल्याकडे मिनिट आहे, काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून हा भटक्या कुत्र्यांचा उच्छाद थांबेल? सरळ पहिली गोष्ट केली पाहिजे, तो ABC जो ॲनिमल बर्थ कंट्रोल ऍक्ट आहे ना, तो बदलला पाहिजे, तर पुढचं काहीतरी होईल. नाही तर काही होणार नाही. जे वर्षानुवर्ष आत्ता कुठल्या प्रश्नावर चालू आहे कोर्टात माहिती आहे का? 2008 डिसेंबरला कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलंय की तुम्ही
कुत्रे मारा 191 ब खाली 94 पर्यंत जसे वर्षाला 35,000 कुत्रे मारत होते तसे मारायची परवानगी आहे. त्याच्यावरती पण उपद्रवी कुत्रे हा शब्द वापरला आहे, न्यूसेन्स डॉग. त्याच्यावर 9 वर्ष आता चर्चा चालली आहे. बरोबर, चर्चा किती काळ करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद डॉक्टर हर्डीकर आणि निलेश, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. उपाययोजना सरकारने ठोस कराव्या अशा जी आहे ती मागणी प्राणी मित्र त्याच सोबत डॉक्टर आनंद हर्डीकर यांनी देखील व्यक्त केली आहे. जय महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.